वास्तविक हा समर्थ प्रतिष्ठानचा कार्यक्रमच असतात. जे पण समाजसेवक जिथे जिथे काम करतात आणि त्यांचा एखादा पत्रकार असेल, एखादा दूत असेल किंवा एखादा गुप्तहेर असेल, तर तो ज्याप्रमाणे आपल्या समाजामध्ये समाजातल्या लोकांसाठी एखादा सामाजिक कार्यकर्ता कसं काम करतो आहे आणि त्याची न्याहाळणी करून आम्ही खऱ्या अर्थाने समर्थ प्रतिष्ठानतर्फे हा सन्मान आम्ही करीत असतो. कारण काही संस्था काम कमी करतात आणि प्रसिद्धी माध्यम जास्त करतात, परंतु समर्थ प्रतिष्ठानचं एक कार्य जे आहे अगदी कोकणापासून मुंबईपर्यंत जर असलं तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आम्ही दत्तक घेतलेले आहे. काही विद्यार्थ्यांना आम्ही सन्मान, परंतु कोणत्याही सामाजिक क्षेत्रातून राजकीय नेत्याकडून किंवा कोणाकडून वर्गणी न देता आम्ही स्वतःच्या आमच्या मेहनतीच्या पैशातून ₹1 जमा करून आम्ही तो करताना समर्थ प्रतिष्ठानने आत्तापर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याकडून ₹1 घेतलेला नाही, कोणत्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून ₹1 घेतलेला नाही. आम्ही आमच्या मेहनतीतून ₹1-2 जमा करून त्या संस्थेतर्फे जर आपल्याला वाटलं हा माणूस खरोखर एकदम गरीब आहे, याची परिस्थिती हालाकीची आहे, तर त्याला ₹2 देता आलं तर आम्ही तो आमचा एक प्रामाणिक प्रश्न असतो. आणि आम्ही 3-4 विद्यार्थी दत्तक घेतलेले आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आम्ही मदत प्रत्यक्षात दिलेली आहे. जसं साहेबांचं कार्य डोंबिवली शहरामध्ये आहे, अगदी मोठ्या प्रमाणामध्ये मुलांना प्रात्यक्षिक म्हणजे त्यांना कोरोनामध्ये त्यांचं म्हणजे काम बऱ्याचशा ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे. आणि सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं एक मोठं नावलौकिक आहे. आणि बरेचशा दिवसापासून आमच्या मनामध्ये होतं की म्हात्रे साहेबांचा सन्मान याचा कदाचित जर समर्थ प्रतिष्ठानला मोठं व्यासपीठ निर्माण झालं तर आम्ही या प्रतिष्ठानचा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणामध्ये मानत आहे. परंतु आजचा जो दिवस आहे, घेऊ नकोस मी तुझ्या पाठीमागे आहे. साहेब, आज आम्हाला पब्लिकची किंवा म्हणजे लोकांची आज आम्हाला आवश्यकता नाही, परंतु तुमचं असलेलं कार्य आणि त्या कार्याला समर्थ तुमच्या पाठीमागे घालतील आणि त्या कार्यामध्ये आपण आज घेतलेलं आहे की समर्थ पाठीमागे राहून आज जरी कोणी म्हटलं तरी हे कार्य तुमच्या खऱ्या अर्थाने जगामध्ये करून केलं. कारण हा जे काम आहे ते महाराष्ट्र शासनाचं नाही आहे. या जागेवरती आपण जे कार्य केलेलं आहे ते पूर्ण भारत देशामध्ये त्याचं नाव आहे आणि ते सेंट्रल रेल्वेच्या कामामध्ये आपण ते बेंच आपण केलेलं आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने आजचा सन्मान. बाकीची बरीचशी आपली कामं आहेत, परंतु हे जे ज्येष्ठ नागरिकांना, प्रवाशांना आणि पुण्यातून जे प्रवासी असतात गाडी थांबवून ते 5-10 मिनिटं थांबतात आणि निघून जातात, त्यासाठी आज प्रत्येकाने सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सुमन जाधव आणि त्यांच्या सहचार्य सौभाग्यवती सचिव सानिका जाधव, आमचे उपाध्यक्ष सन्माननीय मदत साहेब आणि आमचे सदस्य सन्माननीय अरविंद कोरगावकर, तसेच सर्व आमचे पदाधिकारी किंवा आमचा सहकारी मार्गदर्शक आहेत. आणि या संस्थेच्या मनामध्ये आलं की साहेबांचा सन्मान आपल्याला करायचा आहे, परंतु आज वेगळा असा आला वरुणराजेचं आगमन आणि आपण कोणी निसर्गाला थांबवू शकत नाही. आणि त्यालाच बोलतात की कोणतीही संस्था असेल तर तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीमागे आहे. आणि तेच समर्थांनी दिलेली हाल जी आज होती तिचा फक्त आम्ही संदेश पाहिला की साहेबांनी ओके केलं आहे, मग त्यामुळे आमचा हा आहे आपण या ठिकाणी करतो. याच्यासाठी साहेब आम्हाला चांगला जर प्लॅटफॉर्म भेटला तर आम्ही मोठा सन्मान एखाद्या सभागृहामध्ये आम्ही करणार आहोत. तिथे डोंबिवलीमध्ये नामांकित आणि या संस्थेच्या पाठीमध्ये जे आहे त्यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. आजच्या दिवशी तुमचं एवढेच आणि यानंतर सन्माननीय सुभाष कदम आणि मल्ले साहेब यांच्या गोष्टी नंतर कोटवकर साहेब आणि म्हात्रे साहेब बोला.